यानंतर मी संदीप महाप्रळकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती सन्माननीय कार्याध्यक्ष श्रीयुत सुभाष शेठ केकाने यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। यानंतर विनोदजी बागडे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय आमचे नेते श्रीनिवासजी बेंडखळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं। राजू साबळे यांना साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं। विशाल बिस्कुडे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय मुक्तारभाई वेळासकर यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। जुबेरभाई अप्पासी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबर सन्माननीय ॲडव्होकेट राजूजी साबळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। किशोर भोसले यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय ॲडव्होकेट राजूजी साबळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं। शादाबाई गैबी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी भारत उंडरे यांना विनंती करतो की शादाबाई गैबी यांचं या व्यासपीठावरती स्वागत करावं। खरं तर साहेब आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत की आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात। सोनू मी सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते सन्माननीय विजयराजजी खुळे साहेब यांचं अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन आपल्या शुभ हस्ते। सोनू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदरणीय साहेब यांच्या हस्ते सन्माननीय विजयराज खुळे साहेब यांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन। आता मी विनंती करतो की आदरणीय साहेबांच्या हस्ते सन्माननीय विजयराज खुळे यांचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी व्हावं। रोहितजी चंद्रकांतजी आपण साहेबांच्या हस्ते आदरणीय साहेबांच्या हस्ते सोनू आदरणीय साहेबांचा हा शेवटचा शब्द असतो। साहेबांनी सांगितलं नो एक्सक्यूज, थेट साहेब आपल्याजवळ संवाद साधतात। रायगडच्या राजकारणात समाजकारणामध्ये 5 दशकं आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे विजयरावजी खुळे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारत आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी जो अभिष्ट चिंतन सोहळा ठेवला त्याला उपस्थित असलेले आजचे उत्सवमूर्ती माझे ज्येष्ठ सहकारी कोकणचे आमचे राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजूजी साबळे, जिल्ह्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाषजी केकाणे, मुक्तारबाई वेळासकर, श्रीनिवासजी बेंडखळे, शादाब गैदी, माझे दुसरे ज्येष्ठ सहकारी विकासजी गायकवाड, दिलीपभाई सेठ, अरुणाभाभी, रेवदंडाहून खास आलेले रेवदंडाचे सन्माननीय सरपंच, या गावचे प्रथम नागरिक जुबेर अब्बासी, उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, शहरांतील परिसरांतील उपस्थित असलेले सर्वच प्रतिष्ठित नागरिक, विजयरावना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व सन्माननीय मान्यवर, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित असलेल्या माझ्या तमाम सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, रायगडच्या राजकारणात समाजकारणामध्ये गेले 5 दशकं विजयराव खुळेंनी आपलं स्वतःचं अस्तित्व
विजयराज म्हणतात की मगाशी फटाके वाजवायचे होते पण ते आता वाजले. कधी वाजू द्या, वाजले हे महत्त्वाचं आहे. जे वाजले की 12 तसं नाही, वाजणं हे महत्त्वाचं आहे. कोणासाठी राखून ठेवले होते तरी माझी हरकत नाही, तुमच्यासाठी होते तरी माझी हरकत नाही. कारण शेवटी आम्ही मित्रप्रेमापोटी संवेदना मनामध्ये ठेवत पक्षविरहित सुसंस्कृतपणा ठेवणं हाच धर्म आणि विचार आमच्या आयुष्यभरामध्ये आम्ही सातत्याने जपला. त्याची परिणती म्हणजे आजच्या ह्या जिजामाता मैदानावरती विजयबाप्पाच्या या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. अनेक वेळेला वेगवेगळ्या गोष्टीची झुंज देत कमी अधिक चढ उतार होत रेवदंड्याच्या परिसरामध्ये एकेकाळी त्यांचं वास्तव्य त्या कालावधीमध्ये राहिलं. पण स्वतःला संयमित करत धीरोदात्तपणाने आपल्या जीवनाची पुढची वाटचाल करण्याचा त्यांनी अतिशय निर्धारपूर्वक प्रयत्न त्या निमित्ताने केला. त्यामध्ये मात्र ते यशस्वी झाले. म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये जे त्यांनी पथ्य पाळायचं ठरवलं ते पथ्य त्यांनी कायम ठेवलं. बाकी राजकीय प्रवास इकडं तिकडं अनेक वेळेला त्यांच्या पद्धतीने सोयीनुसार बदलत गेला, परंतु ते त्यांनी कायम ठेवलं. त्याच्यामुळे ते आज आहेत. त्याच्याबद्दल विशेष कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो. आणि म्हणत अनेक वेळेला जीवनामध्ये वादळ येत असतात, चढ उतार होत असतात, पण तरीसुद्धा जनमानसामध्ये आपलं स्थान त्याच पद्धतीने टिकवण्याची मनोभूमिका विजयप्पा तुम्ही त्या निमित्ताने घेतलीत. गोरेगाव आणि गोरेगावच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक राजकीय सामाजिक घटनाक्रम होत असताना आपण केवळ त्याचे साक्षीदार राहिलात असं नव्हे, तर त्या प्रत्येक घटनेतला सहभाग तुमचा अतिशय उत्तम पद्धतीने राहिला, तुमच्या विचाराला अनुसरून राहिला असेल. काही वेळेला काही भूमिका वादग्रस्त असेल, काही वेळेला भूमिका समंजसपणाची असेल, पण ती गावाच्या आणि परिसराच्या व्यापक हिताची ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यानिमित्ताने काम करत राहिलात. आणि मला आठवतं की एक काळामध्ये 99च्या आसपास आपण एकत्रितपणाने यावं त्याच्यासाठी दीर्घकाळ काही तास काही दिवस रात्रीचा दिवस करत आपण चर्चा त्या ठिकाणी करत आलो. परंतु राजकारणामध्ये नेहमीच अनेक वेळेला मनाप्रमाणे होतं अशातला का भाग नाही. अनेक वेळेला त्यानिमित्ताने फेरबदल होत असतात, पण तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षाची आपली निकोपपणाची मैत्री ही त्यानिमित्ताने कायम राहिली. आणि त्या निकोपपणाच्या मैत्रीचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या सर्वांची ही या निमित्ताने भेट या ठिकाणी होत आहे. मधल्या कालावधीमध्ये आपली तब्येतसुद्धा ठीक नव्हती. इतक्या गंभीर आजाराने व्याधीने तुम्ही ग्रासलेला होतात, पण तुमची प्रखर इच्छाशक्ती, गोरेगावकरांचं तुमच्या पाठीमागे असलेलं उदंड प्रेम आशीर्वाद याच्यामुळे त्या जीवघेण्या आजारातून सुद्धा तुम्ही पूर्वरत आपल्या या गोरेगावकरांच्या सेवेसाठी त्यानिमित्ताने आलात. पत्नी वियोग झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच पद्धतीने समाजाची सेवा करण्याचं काम त्यानिमित्ताने करत आलात. म्हणून आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला उदंड आयुष्य मिळावं, निरामय आरोग्य मिळावं. समाजाची सेवा करण्याचं व्रत वसा घेत आपण ज्या पद्धतीने दीर्घकाळ काम करत आलात ती काम करण्याची मनोभूमिका अशाच पद्धतीने सतत त्या ठिकाणी घेतली जावी. कडा किल्ला सांस्कृतिक साहित्य तुमचं लिखाणसुद्धा तुमच्या पद्धतीने तुमच्या शैलीमध्ये लिहिता. कधी प्रक्षोभक लिहिता, कधी मवाळ लिहिता, कधी चांगलं लिहिता, कधी आपल्या पद्धतीने लिहिता, पण लिहित राहता. लिहित राहणं हा सुद्धा एक भाग महत्त्वाचा असू शकतो. मी मोकेपणा बोलतो, माझं काय आजचं माझं ना काय नाही. आणि भारतने मला ज्याला मेसेज दिला की तुमच्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे, तर त्याला मी म्हटलं तुझ्या प्रेमापोटी येईनच. आलो त्याच्या प्रेमापोटी, ही वस्तुस्थिती खरी आहेच, पण ज्याच्यासाठी आलो त्याच्यावरचं पण प्रेम कायम ठेवलं. त्यांचं कमी अधिक झालं तरीसुद्धा पण मी आलो. मी येईन असं नाही म्हणालो, पण मी आलो. आणि आलो त्या पद्धतीने मोकेपणाने आपल्याशी संवाद ठेवावा. त्याच पद्धतीने 2 माणसं माझ्या डाव्या बाजूला आहेत. एक उजव्या बाजूला निवास बेनखळे आणि दुसऱ्या बाजूला विजयराज खोडे. म्हणजे अख्खं गाव म्हणजे वाहून टाकलं असं नाही म्हटलं मी फक्त असा हात केलाचा अर्थ अनेक अर्थाने हात असा अर्थ गोल वर्तुळ असा पण होतो.
ज्याला घ्यायचा तो मराठी भाषेमध्ये कोण कोण वेगळा हातात घेत असतो. पण हे आहेत की गोरेगावचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला ह्या दोघांच्या नावाखेरीज इतिहास लिहिला जाऊ शकत नाही, हे वास्तववादी अतिशय मोकेपणाने, चांगुलपणाने आणि मनमोकेपणानेच या ठिकाणी बोलत आहे. कारण माझ्या स्वभावातच नाही काहीतरी इकडं तिकडं काय बोलायचं. पण आज समाधान आहे, त्यांनी एक चांगला मराठी कार्यक्रमसुद्धा ठेवला. त्या कार्यक्रमाचा आस्वाद सगळे गोरेगावकर रसिक प्रेक्षक त्या ठिकाणी त्या निमित्ताने घेतीलच. आणि सगळ्या या संगीत आविष्कारातून अनेक वेळेला या जिजामाता मैदानावरती अनेक कार्यक्रम झालेत, राजकीय झाले, सामाजिक झाले, शैक्षणिक झालेत. सगळ्या कार्यक्रमाच्या आठवणी मनामध्ये आहेतच, अशाही आहेत तशाही आहेत. पण माझं मात्र गोरेगाववरचं प्रेम कधी कमी झालं नाही, होणे नाही आणि याच्या पुढे त्याच पद्धतीने चालत राहील एवढंच आज आपल्यालाही सांगू इच्छितो आहे. त्यामुळे जमल तसं संपर्क संवाद, म्हणजे संपर्क आणि संवाद म्हणजे राजकीय अर्थाने नव्हेच, कारण आता त्यांना बोलवणं नाही, कारण ते पुन्हा बोलून त्यांना मानसिक त्रास वय वर्ष 75 झाल्यावर देणं, त्यांची द्विधा मनस्थिती करणं काय मला योग्य वाटत नाही. कारण माणूस खूप या वयामध्ये द्विधा मनस्थितीमध्ये राहिला तर त्याला विनाकारण मानसिक त्रास होत असतो. म्हणून त्यांना मानसिक तणावमुक्त पण प्रेमाच्या सौहार्दाच्या वातावरणामध्ये ते कसे राहू शकतील याच्यासाठीच आम्ही सगळेजण या ठिकाणी या निमित्ताने आलो. आणि मला विश्वास आहे की आप्पा तुमचा दीर्घकाळचा 5 दशकाचा या जिल्ह्यातला तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वातून, मेहनतीतून, इच्छाशक्तीतून, लोकसंवादातून ज्या पद्धतीने स्वतःचं एक पर्व निर्माण केलं, अनेक वेळेला वेगवेगळी पर्व निर्माण होत असतात, पण तुम्ही स्वतःचं एक विजय पर्व म्हणून निर्माण केलं म्हणा, कसे म्हणा, पण ते तुम्ही केलं. ते अशाच पद्धतीने सतत राहो अशीच प्रार्थना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. मला पुढचा कार्यक्रम 7:30 वाजताच माणगावला आहे, इथून पुन्हा पोचायला विलंब होईल. पण तरीसुद्धा आपले मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. भारत, तुम्ही आणि तुमची टीम सगळे वेगवेगळे कार्यक्रम त्यानिमित्ताने करत असतात, त्यांचंही तुमच्यावरचं प्रेम कायम राहील अशी आशा आहे. आमच्या एवढं राहील असं मी म्हणत नाही, पण जेवढं राहील तेवढं राहील. बाकी काय टोलेबाजी करायला वगैरे काय आलेलं नाही. आणि हा एक चिर तरुणच आहे, आणि त्याच्यामुळे आज सूट बूट घातलेत, त्याच्यामुळे आज सुटाबुटातले आहेत. आणि परत मला म्हणतात तुम्ही बूट शर्ट पॅन्टवरती कसं काय आहात. आता ह्यांना इन शर्ट पॅन्ट पट्टा लावलेला अशी सवय आहे, तर म्हटलं त्याला शोभेसं पाहिजे म्हणून मी आज शर्ट पॅन्टवरती आलो. बाकी ह्याच्यामध्ये विनोदाचा भाग सोडा, मैत्रीचा निखळ झरा हा आपण सातत्याने ठेवणं. आणि महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की ज्या संस्कृतीमधून आपण राजकारणाच्या पलीकडे एकमेकाच्याकडे एक सौहार्दातून पाहत असतो. आणि या सौहार्दाचा मनातला आतला कवडसा जपणं हे प्रत्येकाचं काम त्या ठिकाणी त्या निमित्ताने असतं. आणि म्हणूनच कुठल्याही पद्धतीची टीका टिप्पणी हा विषय असू शकत नाही. पण आज आपला या अभिष्ट चिंतनाचा दिवस, आज सगळे तमाम गोरेगावकर आणि विजय आणि त्यांच्या भारत आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या नेतृत्वपक सोहळा केला, त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून कौतुक करतो. 76वा वाढदिवस हे आपल्याला करायचा आहे, हे 75 पुरता सीमित नाही. पुढच्या वर्षी ज्या वेळेला 16 ऑक्टोबर येईल 2026 त्यावेळेला सुद्धा याच व्यासपीठावरती करायचं आहे. त्यांनी बोलवा नका, पण मी येईन, त्यांना सन्मानित करीन, त्यांना अंतःकरणापासून 76वा म्हणतो त्यांना, आत्ता 75, मी पुढच्या वर्षाचं सांगतोय. आता मला माझं काय एवढं जात नाही, माझं एवढं शाबूत आहे म्हणून तर माझं चाललं नाही, तर कशाला हे फक्त शाबूत आहे म्हणून मी एवढं 40 वर्ष टिकलो, नाही तर काय माझ्याकडे भांडवल आहे. तेव्हा पुढच्या वर्षी 76, आता 75च आहे, पुढच्या वर्षी 76. मी तुम्हाला असं 25 नाही म्हटलं, पण आता दात झाल्यामुळे आता म्हणताच येत नाही, आता ते पण म्हटलं असतं की बाबा 25 वर्षाचं आहे म्हणून. पण पुढच्या वर्षाचा मी त्यांना असं सांगितलं, माझ्या मनातली इच्छा आहे की तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभावं. 76वा वाढदिवससुद्धा आपण इथेच करू, कोणालाही बोलावा, माझी कधीच हरकत नसते. माझं मात्र कर्तव्य असतं, त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आपण त्या ठिकाणी काम करत राहू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच मनापासून आभार. आणि तुमचं हे निखळतं, ओजस्वी, नेहमीप्रमाणेच असं मैत्रीचं अतूट असं नातं आमच्या सर्वांशी सतत कायम राहावं अशीच मल्लिकार्जुनजी चरणी प्रार्थना करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोकणाचे आमचे प्रवक्त्यांच्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या गोरेगावच्या समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि माझ्या सर्व जनाधार असलेल्या मतदारांच्या वतीने तुम्हाला आमच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि आम्ही शुभेच्छाचं जे काय आज तुम्हाला शाल या ठिकाणी पांघरलेली आहे. कधी काळी जर काही तुम्हाला थंडी वाजल्यासारखं वाटलं, कारण आता थंडीचे दिवस आलेत, तर नक्कीच ती अंगावरती पांघरा. ती देणारी ऊब तुमच्या जीवनामध्ये वेगळा आनंद राष्ट्रवादीचा देईल, एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी विनंती करतो या उत्सव कमिटीचे अध्यक्ष रोहित रातवडकर यांना की आपण नरेश जारे यांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. रोहितजी रातवडकर. ओम फाउंडेशन गोरेगाव आयोजित सन्माननीय लोकनेते मान्य श्री विजयराजे खुळे साहेबांच्या अमृतमहोत्सवी अभिषेकचिंतनाच्या निमित्तानं आपण सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व कोकणचे तारणहार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब